श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताच्या 3ऱ्या अध्यायात एक अशी कथा आहे जी आपल्याला विचार करायला लावते. ही गोष्ट आपल्याला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या जगाच्या अगदी सीमारेषेवर घेऊन जाते. पण या कथेला सुरुवात करण्याआधी एक साधा पण तितकाच गहन प्रश्न. मृत्यूला हरवणं हे खरंच शक्य आहे का? कारण या कथेत कुर्वपूर नावाच्या ठिकाणी एक अशीच अविश्वसनीय घटना घडते. एक माणूस जो तब्बल 10 दिवसांपासून मृत आहे तो पुन्हा जिवंत होतो. आता प्रश्न हा आहे की हे झालं तरी कसं? चला तर मग या अद्भुत कथेच्या पहिल्या भागात शिरूया, ज्याचं नावच आहे मृत्यूवर विजय. ही गोष्ट आहे माधव नावाच्या भक्ताची आणि त्याच्या पुनरुत्थानाची एक अशक्य वाटणारी कहाणी. तर होतं काय की माधव नावाच्या एका भक्ताला एक विषारी साप चावतो आणि त्यानंतर तो 10 दिवस अक्षरशः मृत अवस्थेत पडून असतो. म्हणजे वैद्यकीय दृष्टीने पाहिलं तर कुठलीच आशा शिल्लक नव्हती. पण तेव्हाच त्यांचे गुरु श्रीपाद श्रीवल्लभ एक खूप मोठा गूढ उलगडतात. ते काय सांगतात माहितीये? ते म्हणतात, माधवचा हा स्थूल देह जरी इथे पडलेला असला तरी त्याचं सूक्ष्म शरीर म्हणजे त्याची चेतना, त्याची जीवनशक्ती ती गेली 10 दिवस माझ्यासोबत कुरुपूरमध्येच होती. अच्छा, म्हणजे शरीर एका ठिकाणी आणि चेतना दुसऱ्या ठिकाणी. मग प्रश्न पडतो की माधवची चेतना गेली कुठे होती? चला, ह्याच प्रवासाचा पुढचा टप्पा पाहूया, देहाच्या पलीकडचा प्रवास. तर गुरु सांगतात की माधवचं सूक्ष्म शरीर पाताळ लोकातील नागलोकात पोचलं होतं. आता नागलोक म्हणजे काय? तर ते आहे इच्छा पूर्ण करणाऱ्या दैवी सर्पांचं एक गूढ, अद्भुत आणि तितकंच रहस्यमयी विश्व. आणि तिथे त्या नागलोकात माधवाला त्याच्या गुरूंचे एक विराट रूप दिसतं. श्रीपाद श्रीवल्लभ 1000 फण्यांच्या महासर्पावर विराजमान आहेत, अगदी महाविष्णूसारखे. विचार करा काय दर्शन असेल ते. या दर्शनाने त्याला एका विश्वव्यापी सत्याचा साक्षात्कार झाला. पण ऐका, माधवचा हा प्रवास फक्त त्याचा वैयक्तिक अनुभव नव्हता. नाही, या प्रवासातून विश्वाच्या एका खूप खोल, एका गुप्त रचनेचं रहस्य उलगडलं गेलं. या सगळ्यामागे एक खूप महत्वाचा सिद्धांत आहे, ज्याला कणाद सिद्धांत म्हणतात. हा एक प्राचीन भारतीय विचार आहे, जो आपल्याला सांगतो की हे विश्व जे आपल्याला दिसतं ते तेवढंच नाहीये. ते फक्त भौतिक नाही, तर त्याचे अनेक स्तर आहेत, अनेक लेयर्स आहेत, अगदी स्थूल जगापासून ते दिव्य चेतनेपर्यंत. हे स्तर समजून घ्यायला खूप सोपे आहेत. चला बघूया. पहिला स्तर स्थूल जग, म्हणजे हे आपलं भौतिक जग जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. त्याच्या आत आहे सूक्ष्म जग, म्हणजे ऊर्जेचं जग. त्याही पलीकडे आहे अतिसूक्ष्म जग, म्हणजे आपल्या भावनांच्या स्पंदनांचं विश्व. आणि सगळ्यात आत, सगळ्यात मूळ आहे स्वर्णसूक्ष्म जग, म्हणजेच शुद्ध दिव्य चेतना. हे मॉडेल बघा, अगदी कांद्यासारखं आहे नाही का? जसे कांद्याला एकावर एक पापुद्रे असतात, तसेच हे विश्वाचे स्तर एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. हे सगळं मिळून एकच वैश्विक रचना तयार होते. ठीक आहे, विश्वाची रचना तर कळली, पण आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. माधवाला तो साप चावलाच का? हा फक्त एक अपघात होता की यामागेही काहीतरी वेगळंच कारण होतं? आणि इथेच कथेला एक नवीन वळण मिळतं. इथे येतो कर्माचा सिद्धांत. श्रीपाद सांगतात की ही घटना म्हणजे त्या सापाचं एक कर्मऋण होतं. म्हणजे काय? तर त्याच्या पूर्वजन्मातील कर्माचं फळ. हा निव्वळ योगायोग नव्हता, हे तर नशिबात लिहिलं होतं. श्रीपाद स्वामींनी हे अगदी स्पष्ट केलं की त्या सापाने केलेला हल्ला हा काही अपघात नव्हता, तर ते त्याच्या पूर्वजन्मातील एका कर्माचं चक्र पूर्ण होत होतं. एक जुनं देणं घेणं फेडलं जात होतं. आणि आता ह्या कथेचा सगळ्यात रंजक भाग आहे का? तो साप, तो पूर्वजन्मी एक स्त्री होती. तिच्या हातून काही पापं घडली होती, पण तिने एका दत्तभक्ताला अन्नदान करून मोठं पुण्यही कमावलं होतं. माधवाला दंश करणं हे तिच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्याची शेवटची पायरी होती. यामुळे तिच्या आत्म्याला त्या सर्पयोनीतून मुक्ती मिळणार होती. म्हणजे बघा, तो दंश सूडबुद्धीने किंवा शत्रुत्वातून नव्हता, तर तो मुक्तीसाठी होता. तर मग या संपूर्ण अविश्वसनीय कथेतून आपल्याला शिकायला काय मिळतं? याचं सार काय आहे? चला ते पाहूया. मुख्यतः 4 गोष्टी आपल्याला यातून समजतात. पहिली, श्रद्धेची प्रचंड ताकद जी मृत्यूवरही मात करू शकते. दुसरी गोष्ट, कर्माचा नियम जो कधीच चुकत नाही. तिसरं, आपल्या या भौतिक जगाच्या पलीकडेही एक सूक्ष्म जग आहे, त्याचं अस्तित्व.
आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु-शिष्य नातं, जिथे अटूट विश्वास असेल तर कुठल्याही संकटातून मार्ग निघतो. खरं तर ही कथा दिसणारं जग आणि न दिसणारं जग यांना जोडणाऱ्या एका पुलासारखी आहे, जी आपल्याला आपल्या रोजच्या अस्तित्वाच्या पलीकडे डोकावून बघायला शिकवते. आणि जाता जाता एक प्रश्न, ही कथा आपल्याला एका सूक्ष्म, अदृश्य जगाबद्दल सांगते. मग जरा विचार करा, आपल्या स्वतःच्या आयुष्याला आकार देणाऱ्या अशा कोणत्या अदृश्य शक्ती असतील, ज्यांचा आपण कधी गांभीर्याने विचारच केला नाही?